मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये इकडं सत्या आणि मंजू जे असतात ते दोघे आता घरी आलेले असतात आणि आता ते घरात जायला लागतात. तेवढं तिथे जे आता ही असते सपनी, तिथे सपनी उभा असते. सपनी म्हणते की काय कुठे चाललाय तुम्ही, काय हो सत्यजित भाऊजी कुठे होता तुम्ही रात्रभर. तर आता सत्या म्हणतो की बाहेर होतो मी, मला काम होतं त्यामुळे मी बाहेर गेलो होतो. तर आता लगेच ती म्हणते की काय बाहेर गेले होते तुम्ही, अहो मग रात्रभर असं काय काम होतं, तुमच्या दोघांची मिटिंग होती काय. तर आता लगेच सत्या म्हणतो हो वहिनी चला, आम्हाला काम होतं म्हटलं तुम्हाला, तर का त्यांना प्रश्न विचारताय. चला हो वाघमारे आतमध्ये. तेवढा तिथे आता मम्मी साहेब गाडीत बसून येतात, गाडीच्या खाली उतरायला लागतात. सत्या म्हणतो वाघमारे चला आतमध्ये. तेवढ्यात आता मम्मी साहेब म्हणतात सत्य थांब. तर आता लगेच जे सपनी आहे ती म्हणते की बघितलं का मम्मी साहेब, तुमची एक सूनबाई आणि तुमचा मुलगा आत्ताच तुमच्या पुढे घरी आलेत ते दोघे जण. तर म्हणतात की काय आता एवढ्यात आले घरी, आणि एवढा वेळ कुठे होते ते, एवढा वेळ का नाही आलेत ते, आत्ताच कसं काय ते घरी आलेत. तर म्हणतात की हो आत्ताच आले आहो ते घरी असं म्हणत असतात. तर आता ते म्हणतात की काय आत्ता. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात काय रे सत्ता कुठं होतास तू हिच्यासोबत. सत्य म्हणतो की काय नाही. तर आता ती म्हणते की काय गं उलट ही काय धर्मशाळा आहे का, का तुझं पोलीस स्टेशन आहे, कधी बी यायचं कधी बी राजा जायच्या कधी नाही यायचं, हे काय तुझं घर आहे का कधी पण नाही यायला. हे बघ तुला आधीच सांगते मी, तुला हे तुला माहिती का, हे बघ तुला आधीच सांगितलंय मी, हे आमचं घर आहे, या घरात राहते ना तर नियमाने आणि नीट राहायचं आधीच सांगते असं म्हणतात. तर की ठीक आहे मंजू म्हणते. तर आता जी सपना आहे ती बोलता बोलता बोलून जाते की तुम्हाला माहित नाही का मम्मी साहेब, हो तात्यासाहेबांची बायको जिवंत आहे, त्यांना शोधायला गेले असतील हे दोघे जण, असं ती बोलता बोलता बोलून जाते. मंजू म्हणते काय मम्मी साहेब तुम्हाला आधी माहिती होतं का तात्यासाहेबांची बायको जिवंत आहे, मग आम्हाला का नाही सांगितलं तुम्ही. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की मला नव्हतं माहिती. सपने काय ग काही पण नको बोलूस तू, तुला काही कळतं की नाही असं म्हणते. तर आता लगेच सपनाला ती समजावते आणि म्हणते की सपना शांत राहत जा, तोंडाला कुलूप लावत जा. अगं त्यांना जर कळलं असतं तर काय केलं असतं आपण. आता सत्य आणि मंजू एकमेकाला म्हणतात चला आता आपण आतमध्ये जाऊयात. चला आतमध्ये. सत्य म्हणतो की चला वाघमारे आतमध्ये, कुठं मम्मीच नाद लागतात. आणि आता सत्य आणि मंजू घरात येतात. तर आता इकडं जी मंजू आहे ती पण घरात येते आणि सत्या पण. तर आता इकडं जे मंजूच्या आईन ते असतात त्या दोघी जणी आता ते भाजीन तिने एवढं करत असतात. मंजूची आई अमृता पीठ मळत असते. मंजूची आई म्हणते अमृता नको नको तू काम करू, कशाला उगाच काम करते तू, काम नको करू अगं असं म्हणते. तर आता मंजूची आई अमृता म्हणते की अगं आई मी कुठं काय जड उचलते असं म्हणत असते. अगं जाऊ दे आपल्याला कामालाच लावलं यांनी, ते काय करणार आपण. आणि ते खूप रडत असतात. तर जी अमृता आहे ती खूप रडत असते. तेवढंच मंजू येते. मंजू म्हणते आंबरे काय झालं तुला रडायला, आणि काय ग का रडतेस तू. तर आता लगेच का रडतेस म्हणजे का रडू राहिली सांग बरं लवकर असं म्हणते. तर आता लगेच जी आंबरी आहे ती म्हणते की हे बघा मंजू काही नाही झालं अगं रडायला, मला असंच माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, कांदा चिरत होते ना त्यामुळं. तर आता मंजू म्हणते असंच पाणी नाही ना तुझ्या डोळ्यामध्ये, असंच कसं पाणी येईल नक्की सांग काय झालंय आई, काय झालंय तुम्हाला, मम्मी साहेबांनी काही त्रास दिलाय का. तर ती म्हणते की नाही नाही. तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघ आमरे रडू नकोस मग. तर आता लगेच ती म्हणते की आई तुझ्या डोळ्याला का पाणी आलं गं, कांदा चिरीत होती तर तुझ्या डोळ्याला पाणी यायला पाहिजे होतं ना. तर मंजूची आई म्हणते की अगं माझ्या नाही आलं, आंबरी कांदा चिरते त्याच्यामुळं. तर आता लगेच ती म्हणते की हो ना. तर आता लगेच ती म्हणते की हे बघा तुम्ही स्वतःची काळजी घ्या आंबरे, आणि काहीच काम करत बसली इथे असं म्हणत असते. तर आता इकडं मम्मी साहेबांच्या मैत्रिणी घरी हळदी कुंकवासाठी आलेले असतात, कार्यक्रमासाठी आले मम्मी साहेबांकडे भेटायला. तर आता जी मंजू आहे तिला बोलवतात आणि म्हणतात की मंजू पाणी घेऊन ये. तेवढा आता जी मंजू आहे तिथे पाणी घेऊन येते. आणि पाणी घेऊन आल्यावरती आता त्या बाकीच्या बायका म्हणतात काय ही तुमची घरची पाहुणी आली आहे का. म्हणतात की पाहुणी नाही आहे, आमच्या घरी कामावाले ठेवले आहेत, एक नाही दोन नाही 3 कामवाल्या ठेवल्यात आम्ही आमच्या घरी. तर त्यानंतर काय 3 कामवाल्या, तर त्यानंतर की हो 3 कामवाल्या ठेवल्यात आमच्या घरी मी असं मम्मी साहेब सांगतात. ते म्हणतात की काय 3 कामवाल्या डायरेक्ट. तर ते म्हणतात की हो. तर मंजूला खूप अपमानास्पद वाटतं आणि मंजू आता लगेच तिकडे निघून जाते. बघूया आता पुढील भागात काय घडतं, बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.